सुनील उर्फ बाबू दिसले साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. हॅलो, हा चेंडू आपण बघतो, या चेंडूवरती पकडलं, बोट वरती झालाय पंचाचा. अविनाश पालांडे सरांनी सांगितलं या चेंडूवरती फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन डीजे. प्रेक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर येईल तो शुभम. आमचे युवा पत्रकार, आमचे फार जवळचे मित्र समाधानजी दिसले यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. समाधान दिसले साहेबांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. अगदी युवा पत्रकार शून्यातून विश्व निर्माण केलं माझ्या मित्रांनं, त्याला आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झालाय. शुभम मोठी विकेट मात्र केलेली टीमची आपण मैदानाच्या बाहेर बघतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. जितू दिसले, जितेंद्र दिसले अगदी चांगली शरीरयष्टी आहे. बॅटच्या रडारमध्ये जर चेंडू आला तर सीमारेषेपर्यंत चेंडू जाईल, पण ती ताकद मैदानावरती दाखवावी लागणार. अगदी जितू दिसले एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. केलोली गाभातील एक हसरा चेहरा आणि आमचे फार जवळचे मित्र आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू अगदी पंचांकडे मात्र अविनाश पालांडे आपण बघतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेग पंच अंकितजी तांबडे. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं बाला सालुंके आणि सचिनजी दाभोलकर सर दोन्ही पंचांचं आपण मनाच्या अंतकरणापासून स्वागत करू. बाला सालुंकेचा हा पॅनल आहे. अगदी ज्या ज्या ठिकाणी नाईटची रजनी असते, डेची रजनी अव्वल दर्जाची ज्या ज्या ठिकाणी असते त्यावेळी बाला सालुंके यांचा हा पॅनल मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अजून एक पंच जे आमचे चुलबुल पांडे सर आपण बघतोय असतील या स्पर्धेमध्ये. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. 2 धाव फलकावरती लागलं. पहिले षटक आहे प्रगती पथावरती आपण बघतो. गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवरती. अगदी 2 धाव फलकावरती आल्यात. प्रणित ही फार मोठी विकेट आहे केलेली टीमची. एक घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्या बॅटमध्ये हा चेंडू आला. अगदी कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार तोपर्यंत गोलीच्या बॅगेने चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. डीजे या व्यासपीठावरती सन्माननीय शहर प्रमुख मोपाडा आणि त्याचबरोबर सुप्रीम चषकाचे आयोजक संतोषजी पांगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही स्वागत करतोय सरपंच चषकामध्ये. हॅलो, निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. या आपण बघतोय धावफलकावरती धावा लागले 6 धावा. पहिले षटक प्रगती पथावरती गौरव गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय. प्रणित आणि जितू दिसले. ही फार मोठी विकेट आहे केलेली टीमची, पण या चेंडूवरती बराचसा मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मोठा मासा घालायला लागलाय. प्रणित बॅक टू पॅव्हिलियन डीजे. अगदी आपण बघतोय 2 बाद धावफलकावरती धाबा लागल्यात. त्या 6 धाबा. एक नाजूक परिस्थिती आता पाहायला मिळते केलेली टीमची मैदानावरती. प्रथम नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रशांतदादा खांडेकर आणि त्यांचे फार जवळचे मित्र आपण बघतोय राजूदादा डोकले, अगदी उसरोली गुरुग्राम पंचायतचे सरपंच, त्याच्यानंतर आमचे किशोरजी सालुंके
अगदी किशोरजी सालुंके आपण काल आम्ही त्यांना बघितलं साहेबांना खोपोली प्रीमियर लीगमध्ये तुषार धुमाल यांनी केलेलं आयोजन आणि खोपोलीकरांनी केलेलं आयोजन KPL अगदी एक मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा काल आपण ती जनताच्या मैदानावरती बघितली KMC कॉलेजच्या आणि त्याच्यानंतर अगदी त्यांच्या समवेत आमचे प्रशांतदा खांडेकर बातचीत करतायत या स्पर्धेबद्दल. आपण बघतोय स्पर्धा फार मोठी आहे अगदी अव्वल दर्जाची स्पर्धा आहे अगदी अभिमानाची स्पर्धा आणि एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. सरपंच चषक 2025चा हा तरार जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा मान्यवरांचा आणि खेळाडू मित्रांचा आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. 6 धाव फलकावरती लागले तर रोहन गोलंदाजी मार्क वर्दी जामरुक विपक्ष आपण बघतोय नवीन फलंदाज नॉस्टाकऱ्यांना जय जितू दिसले फार मोठी शरीरयष्टी आहे पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क थोडासा बिसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू बिसावलाय. निर्धाव चेंडूचा मात्र खेळ या ठिकाणी संपला. आपण बघतोय जसजसे निर्धाव चेंडू जाणार तसं आता दडपण वाढतंय मैदानावरती केलेलं टीमच्या. ज्यावेळी क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू जातात ना मित्रांनो त्यावेळी आपल्याला दडपणाखाली खेळावं लागतं आणि हा चेंडूचा अगदी तोच विक्रम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रोहननं 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 6 वरती. रोहन या गोलंदाजाने जर विकेट घेतली तर मात्र साहिल तांडेल जे आमचे डीजे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे बघा गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या अस्तित्वासाठी आणि गावाच्या अस्तित्वासाठी मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये अजून एक मोठा घासाला लागलाय तो गला हॅलो साहिल तांडेल सुमित तांडेलकडून एक आगळं वेगळं पारितोषिक आहे. जर बारक्या कांबळेने अजून एक विकेट घेतली तर 20 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. सम्राट तांडेल यांच्या सम्राट मोरे आणि विशाल कांबळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. रोहनने 2 विकेट घेतल्यानंतर 1 विकेट तर झाली त्याच्या नावावरती आणि साहिल तांडेल यांच्या ATM मधून 200 रुपये कमी झालेत. गुगल पे झालाय. अगदी बघा अतिशय मोठी स्पर्धा आणि सरपंच चषक 2025चा थरार आणि या थरारामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आपण स्वागत करू. घोडुली टीम या ठिकाणी उपस्थित झाली. आमचे वामन खंडागले आपण बघतो या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं आपण स्वागत करू. दिनेश पराठ अब्बास यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. वाईट चेंडूची मागणी मैदानातून झाली. अगदी या वाईटच्या मदतीनं मात्र एक धाव जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं आता 7 धाबा धावफलकावरती. पंकज कर्णूक बीडगावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या फेरीतील दुसरी लढत मैदानावरती काय फटका होता. जबरदस्त फटका वाईट श्लोंगोच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे आलेला बिग हिट षटकार डीजे. डीजे नक्कीच आपण बघतोय व्यासपीठावरचे आमचे सुप्रीमो ट्रॉफी जी होते अचानकच्या मैदानावरती त्याचे मुख्य आयोजक आपण बघतोय आमचे शहर प्रमुख मोपाडा गावचे संतोषजी पांगत साहेब व्यासपीठावरती मॅचचा आस्वाद घेतात. त्यांच्या समवेत आमचे राजूजी डोकले त्याच्यानंतर किशोरजी सालुंके बाला सालुंके असतील वामन खंडागले योगेश तांडेल आणि स्वतः प्रशांत खांडेकर मॅचचा आस्वाद घेतात. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. हा चेंडू जबरदस्त फटका क्षेत्ररक्षक आशाभूत नजरेनं चेंडूकडे बघत राहिला आणि चेंडू जातोय गोळीच्या वेगानं असं वाटलं होतं पण चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. दणदणीत षटकार
आयकर आपण बघतो आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. त्याच्यानंतर KTC लाईव्हची संपूर्ण टीम पूर्णपणे कव्हर करते. काय क्लॅरिटी, अगदी प्रत्येक चेंडूचा वेग, प्रत्येक चेंडूची गती, प्रत्येक चेंडूचा धीम्या पद्धतीने टाकला जर चेंडू गोलंदाजांना तो सुद्धा टिपला जातोय. अगदी चांगली क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळती. ती KTC लाईव्ह कर्जत टेनिस क्रिकेट. जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच मित्रांनो करून घ्या. या चेंडूवरती जबरदस्त प्रहार, कार्पेट पद्धतीचा फटका, अगदी फक्त दिशा दिली, जागा बनवली आणि क्षेत्ररक्षक चेंडूवरती मोक्याच्या क्षणी आला. धोक्याची घंटा वाजू शकते मैदानावरती, पण काय खराब कामगिरी जामरुख बी टीम करतीये. आणि एका धाब्याच्या मदतीनं, 2 धाब्याच्या मदतीनं धावफलकावरती धाबा येतात. त्या 21 धाबा. एकच धाव या चेंडूवरती होती, पण त्या ठिकाणी मात्र 2 धाबा मिळतात. जसं राजकारणामध्ये एका मताला महत्त्व आहे मित्रांनो, तसं क्रिकेटमध्ये एका धाबेला किती महत्त्व असतं हे पराग्रस्त झालेल्या टीमला नक्की तुम्ही विचारा. क्रिकेट आहे, गावासाठी तुम्ही खेळता, अगदी नावासाठी खेळता, पण त्यावेळी जर तुम्ही अशी खराब चुकी जर मैदानावरती कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी हार पत्करावी लागेल मित्रांनो. या चेंडूवरती मिळतात 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या धावफलकावरती येतात त्या 21 धाबा. पंकज कर्णूक अगदी मॅचचा आस्वाद घेतात, आमचे फार जवळचे मित्र आहेत. त्यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. वैभवजी खांडेकर यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करू. साहेबांना आपण विनंती करू की व्यासपीठावरती या. प्रशांतदादा खांडेकर यांचे बंधू आहेत, त्यांना आपण विनंती करू आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. प्रत्येक मान्यवराचं आम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये करतोय. 21 धाबा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक आता 3रं चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सोमेश गोलंदाजी मार्कवरती, अगदी सोमेश आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 15 धाबा खर्च झाल्या रोहनच्या, आणि तिसऱ्या षटकामध्ये आता सोमेश गोलंदाजी मार्कवरती आहे. सोमेश आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती, तिसरं षटक प्रगती पथावरती. या चेंडूवरती अगदी चेंडूला खऱ्या अर्थानं थोडीशी उचली दिली किशोरजी सालुंके, त्याच्यानंतर आमचे राजूजी डोकले. अगदी मान्यवर या ठिकाणी रजा घेतात. त्यांचा आपण जो बहुमूल्य बेल होता त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. प्रशांतदादा खांडेकर यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम, राजेंद्र दादा आमचे डोकले, त्याच्यानंतर किशोरजी सालुंके, दोन्ही मान्यवर या ठिकाणी रजा घेतात. त्यांचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. हा चेंडू अगदी कार्पेटबद्दलचा फटका, चेंडू खेळपट्टीवरती क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, झपकान चेंडूवरती जाणार, तोपर्यंत एकच धाब्या चेंडूवरती मिळती. एका धाब्याच्या बरोबरीने, एका धाब्याच्या साह्यानं टोटल धाबा धावफलकावरती येतात त्या 22 धाबा. प्रशांतदादा खांडेकर म्हटलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, राजासारखं मन आणि मनासारखा राजा. कारण आपल्याला शेवटच्या दिवशी आणि उद्यापासून आणि आज सुद्धा या व्यासपीठावरती जागा, मंचावरती बसायला सुद्धा मिळणार नाही एवढी जागा खऱ्या अर्थानं आपण बघतोय फुल होईल, कारण त्यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आहे. प्रत्येक मान्यवर आपण बघतो या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी येतात. सर्वांचं आपण स्वागत करू. या चेंडूवरती मात्र 3 धाबा मिळतात आणि या 3 धाब्याच्या बरोबरीनं धावफलकावरती धाबा लागल्यात त्या तब्बल 25 धाबा. 25 धाबा धावफलकावरती लागल्यात. याच्यानंतर होणारी लढत मैदानाच्या आतमध्ये पंचकृषी विभाग आता चालू होणार आहे. अगदी आपण बघतोय त्याच्यामध्ये घोडुली आणि त्याच्या विपक्ष आपण बघतोय बीड, श्रीदत्त घोडुली आणि ओम साईराज बीड. दोन्ही टीमच्या कर्णधारांना आपण विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. घोडुली टीमचा कर्णधार आणि बीड टीमचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यावं. हा चेंडू खेळपट्टीवरती आपण बघतोय, निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. 25 धाबा धावफलकावरती. हा चेंडू जबरदस्त करून काढला, चेंडू अभ्यास क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला आणि झेल टिपली होती, पण मोक्याच्या क्षणी चेंडू आदळला जमिनीवरती. 1 धाब्या चेंडूवरती मिळतीये. एका धाब्याच्या बरोबरीनं, एका धाब्याच्या साह्यानं धावफलकावरती धाबा येतात त्या 26 धाबा. पाटील बाबांचे अतिशय सुंदर मैदान आणि त्यांच्या मैदानामध्ये ही स्पर्धा चालू आहे. सरपंच चषक शिल्पा प्रशांत खांडेकर यांच्या नावाने ही स्पर्धा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. या स्पर्धेची पहिली रात्र आणि पहिल्या फेरीतील दुसरी लढत मैदानावरती. एका बाजूला केलवली आणि त्याच्या विपक्ष मात्र संघर्ष करते. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जामरुंग बी, म्हणजे घरच्या मैदानावरती यजमान संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण त्यांचा खेळ बघतोय. चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव गेलाय. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. सोमेश गोलंदाजी मार्कवरती. तिसरा षटक प्रगती पथावरती. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता येते.
किती पंच पंच चेंडू किती अगदी तिसरं षटक संपलंय अगदी 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावरती धाबा लागल्यात त्या टोटल 26 धाबा 18 चेंडूंचा खेळ संपलाय. टीम मीटिंग अजिबात करू नका पंच लगेच सांगा त्यांना कारण प्रत्येक षटकासाठी आपण 5 मिनिटं दिलेत. 25 मिनिटांमध्ये जर पहिलं सत्र संपवावं लागेल तुम्हाला. जर 26 मिनिटं झाले तर मात्र बाहेरचा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल याची नोंद मात्र आपण घ्यावी कारण या ठिकाणी आमचे आयोजक प्रशांतदा खांडेकर यांनी सूचना दिली आहे. खालापूर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आहेत आणि त्यांनी मात्र ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटं 20 मिनिटं प्रत्येक षटकासाठी 20 मिनिटाची कालावधी मात्र या ठिकाणी दिला गेला आहे. अगदी 4 षटकांसाठी 20 मिनिटं असतील आणि 5 षटकासाठी 25 मिनिटं म्हणजे असा नियम आपण बघतोय. खालापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील सुद्धा आपण बघतोय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येतील कारण या स्पर्धेची पहिली रात्र आहे आणि या पहिल्या रात्रीमध्ये आपण बघतोय पहिल्या फेरीत दुसरी लढत एका बाजूला जामरुंग बी प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते केलवली टीमला. 26 धाबा धावफलकावरती लागल्यात. गौरव गोलंदाजी मार्कवरती आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती गौरव आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू जबरदस्त प्रहार अगदी चेंडू हवा यायला झाला चेंडू फेकून दिलाय काऊ करण्याच्या डोक्यावर आलेला हा दंदरी षटकार ठोक डीजे. अगदी मंडप डेकोरेशनचे मालक आमच्या तांडेल बंधू यांच्या माध्यमातून मात्र पूर्णपणे आवाज आमचा प्रेक्षकांपर्यंत 198 देशांमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून मात्र कव्हर केला जातो. KTC लाईव्हची संपूर्ण टीम कॅमेरामॅन असेल ऑपरेटर असेल सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. पंच आपण बघतोय अंकितजी तांबडे स्क्वेअर लेग पंच अविनाश पालांडे मगाशी आपण बाला सालुंके आणि त्याच्यानंतर आपण बघतोय सचिनजी दाभोलकर सरांना बघितलं. 4ही पंचांचं आपण स्वागत करू. अगदी 4थं षटक आहे प्रगती पथावरती गौरव गोलंदाजी मार्कवरती आहे. हा चेंडू या पटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली क्षेत्ररक्षक चेंडूवरती गेला आणि झपकन झेल टिपली आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल. तो केलवली टीमचा जय डीजे. धाबांचा विचार करायला गेला तर 32 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक समाधान दिसले यांच्याकडून पण लगातार 3 षटकार ते मारावे लागणार केलवली टीमला कारण षटक क्रमांक 4 चालू आहे. या षटकामध्ये आता हाणामारी करावी लागणार. ईट का जवाब पत्तर से मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू होता ठोसा असा सामना मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच बालचंद्र कदम यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. बालचंद्रजी कदम यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. हा चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता खोलवर पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती बॅट्स आणि चेंडूचा संपर्क थोडासा विसावला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धार चेंडूचा मात्र या ठिकाणी खेळ संपलाय. धावफलकावरती धावा स्थिरावल्या त्या 32 वरती. 4थं षटक आहे प्रगतीपथावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती 32 धाबा धावफलकावरती लागल्यात. हा चेंडू अगदी चेंडूवरती जोर थोडा कमी पडला आणि या चेंडूवरती अगदी ताकद लावली असती तर हा चेंडू सीमारेषे लगत गेला असता पण बॅटच्या थोड्याशा वरच्या टप्प्याला चेंडू आदलला. एकच धाब्यात चेंडूवरती मिळती आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र धावफलकावरती धावा येत आहेत त्या 33 धाबा. बालचंद्र कदम यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. अगदी प्रत्येक मान्यवरचं आपण हेतूचे स्वागत सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये करतोय. या स्पर्धेची आजची पहिली रात्र आहे. हा चेंडू पुढे अगदी दिशा देण्याचं काम मैदानामध्ये फलंदाज करत होता पण शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू खेळपट्टीवरती गेला निर्धाव. 4 षटकांचा सामना या ठिकाणी संपलाय. पहिल्या सत्रातील 4 षटकांचा खेळ संपला.
धावफलकावरती धावा लागल्यात. प्रथम नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर केलवली टीमच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 33 धावा. डीजे तेहतीस धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी शेवटचं षटक आहे आता प्रगतीपथावरती. अगदी या षटकामध्ये गोलंदाज तुषार गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अंतिम षटक प्रगतीपथावरती आपण बघतोय. या षटकामध्ये आता जास्तीत जास्त धावा जमवावे लागतील ते केलवली टीमला आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या आपण बघतोय जामरुख बी टीमला. नक्कीच आमचे आरोही फार्म हाऊसचे मालक बघा समाधान दिसलेंच्या चेहऱ्यावरती आता हसू बघा मावत नाही. प्रत्येक चेंडूवरती जसं आक्रमण होतंय तसं समाधान दिसले यांचं हौसले मात्र फार बुलंद होत आहेत. या चेंडूवरती आल्यात 6 धाबा आणि या 6 धाब्याच्या बरोबरीनं तब्बल धावसंख्या धावफलकावरती आल्यात त्या 40 वरती. 40 धाबा धावफलकावरती आल्या. शेवटचा अंतिम षटक या षटकामध्ये क्विक डायरेक्ट आमचे काका मात्रे सर नेहमी म्हणतात क्विक डायरेक्ट म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. हा चेंडू थोडासा बाहेर गेलाय. अबांतर दाबेला बढती मिळते. अविनाश पालांडे सरांनी आम्हाला सांगितलं चेंडू स्वेअर या स्वेअरच्या मदतीनं मात्र एकदा जोडली जाईल. एका धाब्याच्या बरोबरीनं 41 धाबा धावफलकावरती 41 धाबा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय रोहनच्या षटकामध्ये 15 धाबा खर्च झाल्या. थोडंसं खराब षटक पडलं रोहनचं. प्रत्येक चेंडूवरती त्याचे आक्रमण झालं पण हा क्षेत्ररक्षक आपण बघतोय 4थं षटक घेऊन आला गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू या चेंडूवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेलाय आणि आता मोक्याच्या क्षणी दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल तो केलेली टीमचा. डीजे बेचाळीस धाबा धावफलकावरती गेल्यात. नवीन फलंदाज प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. प्रदीप रबाडा झालाय. शेवटचा अंतिम चेंडू असेल आणि त्या चेंडूवरती आपण बघतोय बॅटला इज लागली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिल्या सत्राचा या ठिकाणी आता खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 42 धाबा. येणारे शेवटचे 30 चेंडू आणि गरज आहे 43 धाबांची ती जामरुख बी टीमला. तोपर्यंत आपण या ठिकाणी स्वागत नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आता विनंती करू आम्ही इनिंग ब्रेकमध्ये. घोडिवली टीमचा कर्णधार आणि त्यानंतर बीड श्रीदत्त घोडिवली संघाचा कर्णधार आणि ओम साईराज बीड या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण आपलं टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करा. घोडिवली टीमचा कर्णधार आणि बीड टीमच्या कर्णधारला आपण विनंती करू. हा शेवटचा पुकार असेल दोन्ही टीम्सला. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला आम्ही आवाज देतोय. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल श्रीदत्त घोडिवली आणि ओम साईराज बीड आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं. नक्कीच आम्ही स्वागत समारंभाकडे जातोय. या ठिकाणी आमचे संतोषजी पांगत साहेब आपण बघतो उपस्थित आहेत. आमचे सुप्रीमो चषक जो अचानकच्या मैदानावरती अतिशय सुंदर आयोजन असतं ते आमचे शहर प्रमुख मोपाडा गावचे सुपुत्र आमचे संतोषजी पांगत साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू प्रशांत दादा खांडेकर आणि समीर पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते या आयोजकांचं मुख्य आयोजकांचं सत्कार आणि सोहळा मात्र या ठिकाणी करावा. नक्कीच सुनीलजी दिसले साहेबांना सुद्धा विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. सुनीलजी दिसले यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. शेवटचे चेंडू आता मैदानावरती 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 43 धाबांची. त्याच्यानंतर बालचंद्र कदम
त्याच्यानंतर भालचंद्र कदम यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू प्रशांतदादा खांडेकर आणि समीरजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्याच्यानंतर सुनील भाऊ दिसले आपण बघतो व्यासपीठावर ते आलेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू खालापूर क्रिकेट असोसिएशनचे आमचे सल्लागार प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुनील भाऊ दिसले यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सुनील दादा दिसले यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ऋषी आपण बघतो होम सायरेज बी टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण गोडुले टीमच्या कर्णधाराला विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. बी टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण घोडुले टीमच्या कर्णधाराला विनंती करू की आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये संपर्क करा. हॅलो, घोडुले टीमचा कर्णधार आपण या टॉस करण्यासाठी कुणाल पिंगले या ठिकाणी ओम साईराज बीड टीमचा ऋषी कर्णुक आपण बघतो उपस्थित झालाय. त्याच्यानंतर आमचे बाला सालुंके जे आमचे पंचाची भूमिका अतिशय तीक्ष्ण असते त्यांचा पॅनल आहे. अगदी अविनाश पालांडे असतील, अंकितजी तांबडे असतील, चुलबुल पांडे असतील, सचिन दाभोलकर सर असतील, सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. आणि त्यांचं स्वागत आणि सत्कार मात्र या ठिकाणी समीरजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जातं. त्याच्यानंतर वामन खंडागले यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करू प्रशांतदा समीर पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते वामन खंडागले यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. आपण आमच्या मान्यवरांना विनंती करू. टॉस या ठिकाणी सुनीलजी दिसले साहेबांना आपण विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या टॉस बॉक्समध्ये श्रीदत्त घोडिवली आणि ओम साईराज बीड या दोन्ही संघादरम्यान मात्र नाणेफेकीचा कौल करायचं आहे. पाहुण्यांना विनंती करू आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. येणारे शेवटचे चेंडू शिल्लक ते 30 आणि मैदानावरती धाबांची गरज आहे ती 43 धाबांची. नक्कीच जितूदादा दिसले जितेंद्र दिसले यांची जी कार आहे ती मध्ये रोडच्या ती थोडी साईडला घ्या. थोडासा विलंब होतो त्या ठिकाणी प्रेक्षकांना येण्यासाठी, पाहुण्यांना येण्यासाठी. नक्कीच धन्यवाद. येणारे शेवटचे 30 चेंडू 43 धाबांची गरज. 30 चेंडू 43 धाबा 30 चेंडू. एका बाजूला केलवली तर एका बाजूला आपण बघतोय घरचा मैदानावरती थरार आहे क्रिकेटचा आणि घरचा खेळ मैदानावरती दाखवण्यासाठी या ठिकाणी रवाना झाली आहे ती जामरुख बी टीम. बी टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ऋषी कर्णुकनं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवा. सचिनदादा कर्णुक आणि त्याच्यानंतर आमचे संदीपजी शिर्के दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. सचिनजी कर्णुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक युवा नेतृत्व, एक चांगलं नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व सचिनदादा कर्णुक आणि सचिनजी शिर्के या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. त्याच्यानंतर रमेशजी कर्णुक साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. अगदी 43 धावांची गरज आहे. पहिला चेंडू खेळपट्टीवरती निर्धाव आलाय. येणार शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 29 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 43 धाबांची. प्रदीप गोलंदाजी मार्कवरती काय गोलंदाजीचा भरणा आहे केलेल्या टीममध्ये. अतिशय तीक्ष्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी काय चेंडूला वेग आहे. झपकान चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसाबला. वारंवार निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगता होती. आता चेंडू शिल्लक असतील ते मैदानावरती फक्त 28 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 43 धाबांची. 28 चेंडू 43 धाबा 28 चेंडू. बीड या ठिकाणी जामरुख बीड जिंकणार की केलवली संघ जिंकणार हे सांगणं फार आता कठीण आहे. क्रिकेटमध्ये कधी का होईल हे सांगणं फार कठीण आहे. एका चेंडूमध्ये 6 धाबा होतात पण 6 चेंडूमध्ये कधी कधी एक धाव सुद्धा होत नाही. त्याचं नाव मित्रांनो क्रिकेट. आणि या चेंडूवरती प्रार झाला, चेंडू फेकून दिला, तो सीमारेषेच्या पलीकडे आलेला हा दंदरी षटकार डीजे.
सरपंच ट्रॉफी 2025चा हा थरार आपण बघतोय. अतिशय सुंदर आयोजन आणि नियोजन. पण या चेंडूवरती मोक्याच्या क्षणी नशिबानं साथ दिली नाही या फलंदाजाला. अगदी हौसले बलवंत आहेत मित्रमंडळी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या केलवली टीमचा पहिला फलंदाज मैदान मात्र नाणेफेकीचा कौल ऋषी कर्रुकने जिंकलाय. आपला जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत कळवा. अगदी पहिले षटक प्रगती पथावरती धावफलकावरती 6 धावा लागल्यात. षटकार आला मगाशी आपण बघितला आणि त्याच्यानंतर हा फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. तो जामरुक बी टीमचा तुषार मैदानाच्या बाहेर. सोमेश आणि मयूर ही जोडी मैदानावरती. जामरुक बी विपक्ष आपण बघतोय केलवली. हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. अगदी सरपंच ट्रॉफी 2025 आपण अनुभवतोय. अगदी प्रशांतदा खांडेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती शिल्पा प्रशांत खांडेकर यांच्या नावाने ही स्पर्धा सरपंच ट्रॉफी. आणि या चेंडूवरती काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा होता. झपकान चेंडू आतमध्ये आला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती पुनश्च सांगता होती. या धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या 6 वरती. 6 धाबा धावफलकावरती लागल्यात. अगदी पहिले षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज प्रदीप गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू पुनश्च आपण बघतोय. षटक संपल्याचा निर्बाला मात्र पंचांचा आलाय. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. येणार शेवटचे आता फक्त चेंडू असतील ते 24 आणि 6 धाबा धावफलकावरती लागल्यात. आपण बघतोय पहिल्या षटक अतिशय सुंदर गोलंदाज प्रदीपने सुंदर गोलंदाजी केली मैदानावरती. तिसऱ्या चेंडूवरती त्याचा षटकार आला. त्याच्यानंतर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती विकेट, 5वा चेंडू निर्धाव आणि 6वा चेंडू निर्धाव. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे ते 24 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 37 धाबांची. 24 चेंडू 37 धाबांची गरज मैदानावरती. अगदी प्रत्येक चेंडूवरती आता आक्रमण करावं लागणार. एखादा मोठा फटका विजयाच्या फार जवळ आणेल तो प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण बघतोय जामरुक बी टीमला 37 धाबांची गरज आहे. 24 चेंडू 37 धाबा. उशीर करू नका प्रणित केलवली टीमला आपण विनंती करतोय. उशीर अजिबात करू नका कारण आम्हाला बरेच सामने या मैदानावरती पूर्ण करायचे आहेत. आपण बघतोय सरपंच ट्रॉफी 2025 आपण अनुभवतोय आणि पहिल्या फेरीतील दुसरी लढत मैदानावरती. याच्यानंतर मात्र तिकट या ठिकाणी सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. एका बाजूला ओम साईराज बीड आणि त्याच्या विपक्ष श्रीदत्त घोडिवली या 2 संघादरम्यान मात्र ही लढत रोमहर्षक मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. अगदी 30 चेंडू आणि 43 धाबांचा पाठला मैदानाच्या आतमध्ये करती ती जामरुक बी टीम. धावफलकावरती 6 धाबा आल्यात. उशीर करू नका प्रणित. वारंवार तुम्हाला सूचना करतो आम्ही आयोजकांकडून. दुसरं षटक प्रगती पथावरती आणि पंचांच्या भूमिकेमध्ये अंकितजी तांबडे आणि स्कोरलेग पंच अविनाश पालांडे दोन्ही पंचांचं आपण स्वागत करतोय. वारंवार आयोजकांकडून आम्हाला सूचना येते अजिबात त्या ठिकाणी उशीर करू देऊ नका आणि त्या ठिकाणी ताकीद दिली जाते दोन्ही पंचांना. आमचे अंकितजी तांबडे आणि अविनाश पालांडे. अगदी 5 मिनिटांमध्ये हे 6 चेंडू फेकावे लागतील गोलंदाजाला. या चेंडूवरती मोठा फटका. पण फटक्यामध्ये ताकद होती पण क्षेत्ररक्षक हुशार होता. चेंडूवरती गेला आणि अजून एक मोठा मासा गलाला लागलाय. 2 बाद धावफलकावरती धाबा लागल्यात त्या 6 धाबा. आपण पट्टीच्या आतमध्ये बसू नका. जे आमच्या समोरचे प्रेक्षक आहेत, जे आमच्या बॅनरच्या समोर सरपंच चषक 2025च्या जे बॅनरच्या समोर जे प्रेक्षक बसलेत दोन प्रेक्षक, त्यांना विनंती आहे की आपण आपल्या सीमारेषेच्या बाहेर बसावं. याची नोंद आपल्याला असेल. अगदी दोन्ही प्रेक्षकांना विनंती असेल आपण सीमारेषेच्या आतमध्ये बसलात आपल्याला विनंती आहे की आपण बाहेर बसा. नाहीतर त्या ठिकाणी आमचे आयोजक येतील
आणि तुम्हाला बाहेर बसवतील. 6 धावा फलकावरती लागल्यात. 6 धावा फलकावरती लागल्यात. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. नक्कीच जे कीपरच्या मागे 2 प्रेक्षक बसलेत सीमारेषेच्या आतमध्ये, त्यांना विनंती आहे की तुम्ही बाहेर बसा. आवाज आमचा तुमच्यापर्यंत जातोय का? सहा धावा फलकावरती लागल्यात. दुसरं षटक आहे प्रगतीपथावरती. गोलंदाज प्रणित गोलंदाजी मार्क वरती आहे. प्रणित आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. उशीर करू नका केलेली टीम. हा चेंडू अगदी अडवून मारण्याचा प्रयत्न थोडासा फसला. चेंडूवरती कोणती धाव या चेंडूवरती येत नाही. निर्धाव चेंडूची मात्र खेळपट्टीवरती सांगत आहोत. या KTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र घर बसल्या प्रेक्षकांसाठी फार मोठी मेजवानी सरपंच ट्रॉफी 2025 आपण अनुभवतोय. फुलटॉस चेंडू. या चेंडूवरती अगदी एसटी रक्षकानं मात्र चुकी केली. एक धाव या चेंडूवरती मिळतीये. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा येत आहेत त्या 7 धावा. गणेशजी मांडावकर साहेबांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. बीड गावचे आमचे सुपुत्र आहेत गणेशजी मांडावकर, यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी 7 धावा फलकावरती लागल्यात. दुसरा षटक आहे प्रगतीपथावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय प्रणित, आमचे सूरजजी केदारी, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर, या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. सूरज केदारे आणि संतोषजी जोरकर या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय, पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत चेंडूवरती फक्त एकच धाव मिळती. एका धाब्याच्या बरोबरीनं 43 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 2 बाद 8 धावा, 2 बाद 8 धावा धावफलकावरती आल्यात. आपण बघतोय सूरज केदारी, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर, त्याच्यानंतर त्यांचे मित्र, या तिन्ही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. हा चेंडू आपण बघतोय अडवून मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूचा मात्र खेळ या ठिकाणी संपलाय. षटक क्रमांक आपण बघतो गोलंदाजी मार्कवरती दुसरं चालू आहे. प्रणितवरती विश्वास दाखवला केलेल्या टीमनं. 43 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा लागल्यात त्या टोटल 8 धावा. या चेंडूवरती पकडलं प्रणित, हुशार आहे. नॉन स्ट्रायकर एंडला असलेला फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय तो सोमेश. अजून एक मोठा आदरा बसलाय तो या ठिकाणी आपण बघतोय जामरुक बी टीमला. डीजे हॅलो हॅलो. प्रशांतदादा खांडेकर यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातील आमचे प्रशांतदादांचे साडू आपण बघतोय मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. आमचे रुपेशजी पाटील, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर, सूरज केदारी, त्याच्यानंतर आमचे सचिनदादा कर्णूक, संदीपजी शिर्के. आणि या चेंडूवरती मोठा प्रयत्न झाला, चेंडू फेकून दिलाय. मिडॉन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर आलेला हा दणदणी षटकार. ठोक डीजे. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 14 धावा. अगदी 43 धावांचा पाठला मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तो जामरुक बी टीम कडून.
या 43 धावांसाठी झगडावं लागणार. या 43 धावांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठ मैदानावरती करावी लागणार. कारण मनाला भूल चकतील अशा चमचमच्या ट्रॉफीज आपण मैदानावरती बघतोय. सरपंच ट्रॉफी 2025 मैदानाच्या आतमध्ये. सरपंच ट्रॉफी 2025 गाव जामरुग ग्रामस्थ मंडळ जामरुग यांनी केलेलं हे आयोजन आणि सचिन त्याच्यानंतर आमचे प्रशांतदा खांडेकर यांची संपूर्ण टीम आणि ते स्वतः या स्पर्धेचे आयोजक. या चेंडूवरती पुनश्च मोठा फटका. अगदी जबरदस्त प्रहार झाला. स्क्वेअरला क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. पंचांचा निर्णय ना अपेक्षित आहे. पंच दर्शवतात या चेंडूवरती 4 धावा. डीजे चौकार आलाय. 18 धावा धाव फलकावरती आल्यात. आपण बघतोय शिल्पा प्रशांत खांडेकर आणि प्रशांतदा खांडेकर यांच्या नाबाने ही स्पर्धा अगदी आपण बघतोय सरपंच चषक 2025 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आणि खेळाडू मित्रांचं आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करू. धाव फलकावरती धाबा लागल्यात त्या 18 धाबा. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. गोलंदाज या चेंडूवरती बराचसा मोठा प्रयत्न झालाय पण स्क्वेअरला क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. सुंदर झेल टिपली आणि या चेंडूवरती फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. तो राज टोक. डीजे ही जी झेल टिपली ना या क्षेत्ररक्षकांना ही मी तर म्हणेन या मॅचची टर्निंग पॉइंट आहे. कारण त्याने बांधावरती चढून ही झेल टिपली. अगदी तो पडला सुद्धा असता पण शेवटपर्यंत त्याने चेंडू खेळपट्टीवरती पूर्णपणे हातामध्ये धरून ठेवला. चेंडू मात्र खेळपट्टीवरती आपण बघितलं सुंदर झेल टिपली आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. तो राज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुजल धाव फलकावरती धाबा लागले तर तब्बल 18 धाबा. तिसरं षटक आहे प्रगती पथावरती. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आमचे जगदीशजी आगिवले, त्याच्यानंतर सुनीलजी खोपडे, नारायण पाटील आणि किरण हडप आपण बघतोय. सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करू. या चेंडूवरती बराचसा मोठा फटका पण फटक्यामध्ये दम नव्हता, ताकद नव्हती. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत गेला होता. शेवटपर्यंत प्रयत्न चालू आहेत केलेले टीमचे पण या चेंडूवरती 2 धाबा मिळाल्यात आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं 43 धाबांचा बाटला करताना धावफलकावरती धाबा येतात त्या 20 धाबा धावफलकावरती आल्यात. अजूनही 23 धाबा साठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावरती करावी लागणार. शेवटचा जर विचार करायला गेलं तर तिसरं षटक प्रगती पथावरती चालू आहे. 5 षटकांची लढत आहे. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 43 धाबा या करायच्या आहेत त्या जामरुक बी टीमला. नक्कीच आपण बघतोय श्रीदत्त घोडिवली टीमचा कर्णधार आणि त्याच्यानंतर ओम साईराज बीड या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क करा. घोडिवली टीमचा कर्णधार आणि बीड टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क करा. जो काय फॉर्म्युला आहे या स्पर्धेचा त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आयोजक आमचे अमोल पाटील वाट बघतात. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल. 20 धाबा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 23 धाबांची गरज आहे. षटक क्रमांक आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती तिसरं चालू आहे. जय गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू या चेंडूवरती काय खराब फटका होता. चेंडूवरती फसवलं फलंदाजाला. अगदी मोक्याच्या क्षणी झेल टिपली गेली. अजून एक मोठा दणका बसलाय तो जामरुक बी टीमला. डीजे आगिवले आणि सुनीलजी खोपडे यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. जगदीशजी आगिवले आणि सुनीलजी खोपडे यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. नक्कीच मयूर आपण जगदीश आगिवळे त्याच्यानंतर सुनीलजी खोपडे दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी स्पर्धा फार मोठी स्पर्धा. त्याच्यानंतर योगेश दादा खांडेकर साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. सूरजजी केदारी, त्याच्यानंतर संतोषजी जोरकर, सचिनदादा कर्णोक, त्याच्यानंतर आमचे प्रशांतदादा खांडेकर यांचे पाटील बंधू आपण बघतोय. सर्वांचं आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करू. संदीपदादा शिर्केंना आम्ही विसरू शकत नाही. त्यांची बिर्याणी खूप
लाजबाब असते संदीप दादा शिर्के मंचावरती आहेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. आणि मॅचचा आस्वाद घेतात. क्रिकेटवरती त्यांचं फार प्रेम आहे आणि ते मात्र या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं आपण बघतोय. या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, अगदी एष्टा उद्ध्वस्त झाला, दांडी गुल झाला फलंदाज या चेंडूवरती शुभम डीजे. हॅरी, आपण विचार केला ना गावदेवी जामरुंग बी संघाचा, तर या संघाने मागच्या वर्षी रजनी स्पर्धेमध्ये पारगाव टीमला देखील घाम फोडला होता. जिंकण्यासाठी गरज आहे. 12 चेंडूमध्ये 23 धावसंख्येची, 12 चेंडू 23. हॅरी, जर विचार केला या संघाचा, जामरुंग बी संघ असा आहे की कोणत्याही संघाला कोणत्याही क्षणी हरवण्याची ताकद ठेवतो. सगळेजण आपण बघतो यंगस्टर्स, आणि सोमेश पाटीलवरती जबाबदारी मात्र या संघाची दिली. परंतु सोमेश बाद झाला, तुषार बाद झाला, मयूर पाटील बाद झाला. आता सगळी भूमिका जर कोणावरती असेल ती बारक्यावरती आहे, जो खरं तर एंजर्ड आहे. जर मागच्या 1 महिन्याचा विचार केला तर त्याच्या हाताला दुखापत झाली, परंतु एकटा वाघासारखा त्या मैदानावरती तो उभा आहे. त्याला काहीतरी करामत करून दाखवावी लागेल जामरुंग बी टीमसाठी. नक्कीच मयूर, गावासाठी आपण जेव्हा खेळतो नावासाठी, तेव्हा मात्र पूर्णपणे प्राणप्रतिष्ठाला लावून मैदानावरती खेळण्याचं काम आता जामरुंग बी टीम करते या मैदानावरती. येणार शेवटचे 12 चेंडू आणि 23 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 23 धाबा. प्रदीप गोलंदाजी मार्क वरती, या चेंडूवरती पकडलं, मोठा मासा घालाला. ही गोल्डन विकेट, ही गोल्डन शिकार मैदानाच्या बाहेर जातीये, ती रोहनच्या स्वरूपात. ठोक डीजे. ही कॅच होती का मॅच होती हॅरी, हे सगळं काही आता स्पष्ट झालंय. कारण सगळ्यांना वाटलं की छोटं टार्गेट आहे या मैदानावरती, कोणतंच टार्गेट मोठं छोटं नाही आहे. आणि ही रजनी स्पर्धा आहे, दोन्ही टीमसाठी मला असं पहिली नाईट स्पर्धा असावी. परंतु प्रदीप आणि अगोदरचा गोलंदाज याचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. जरी मोठे फटके आले तरी डॉट ऑफ पर्सेंटेज आणि विकेट सातत्याने केलोली टीमने घेतल्यात, म्हणूनच की काय या मॅचमध्ये आता पक्कड त्यांची मजबूत झाली. नक्कीच 7 बाद धावपलकावरती धावा लागल्यात त्या 20 धाबा. मयूर, खऱ्या अर्थानं आपण बघतोय अगदी गावाच्या प्रतिष्ठेसाठी मात्र ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय, अगदी गावाच्या अस्मितेसाठी. पण हा चेंडू गेला थोडासा बाहेर आणि अवांतर धाब्याला मात्र बढती मिळते. आणि जशा विकेट्स येतात ना, समाधानजी दिसले फार खुश होतात. व्यासपीठावरती ते बसलेत, केळवली टीमला ते सपोर्ट करतात आणि फार खुश होतात. त्यांना माहिती आहे केळवली टीमने या मॅचमध्ये आपली पकड मजबूत केली आहे. साहिल आलाय, साहिलकडे देखील ती क्षमता आहे मोठे मोठे फटके मारायची. इथे फटका लॉंग ऑनला, तिथे कॅच कंप्लीट केली आणि फलंदाज साहिल देखील होते इथे बाद. नक्कीच मयूर, आपण बघतो रायगड भूषण आमचे समीरजी बुवा हडप यांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. समीरजी हडप साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. नरेश पराठ आपण बघतो या ठिकाणी आले, त्यांना आपण विनंती करू की व्यासपीठावरती या. त्याच्यानंतर प्रमोद पिंगळे, दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. ज्यावेळेस केलवली टीम बॅटिंग करत होतं ना, समाधान दिसले अगदी शांत बसले होते. आणि आता जशा तशा विकेट्स गेल्या, म्हणजे 8व्या गडी बाद झाले, तसे आता ते बोलायला लागलेत व्यासपीठावरती, हसायला लागलेत. कारण त्यांना माहिती आहे केलवली संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. नक्कीच युवा पत्रकार आहेत, अगदी क्रिकेटवरती सुद्धा त्यांचं फार प्रेम आहे. क्रिकेट असू द्या, समाजकारण असू द्या, राजकारण असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये समाधान दिसले यांचा मोलाचा वाटा असतो मयूर. नक्कीच. आणि आमचे जवळचे मित्र आहेत आणि क्रिकेटवरती फार त्यांचं प्रेम आहे. कोणतीही स्पर्धा असू दे, कर्जत खालापूर तालुक्यामध्ये ते नक्कीच असतात. आणि जगदीश आगिवले त्यांचे फार मित्र आहेत, फार जवळचे मित्र आहेत. कारण आपण बघतो जगू सर यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. अगदी चांगला फिटनेस या ठिकाणी आपण बघतोय कव्हर केलाय आमच्या समाधान दिसले यांनी. नक्कीच. जगदीश आगिवले यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. सुनीलजी खोपडे यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आमचे रायगड भूषण समीर बुवा हडप यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. यानंतर खरं तर प्रेक्षक हे पंचक्रोशी लॉट्स बघायला आले, सगळ्या पंचक्रोशीतील आपले सगळे प्रेक्षक तो लॉट्स बघायला आले. परंतु त्याच्या अगोदरची फायनल काय असतं हे या मॅचमध्ये दिसते. नक्कीच. त्याच्यानंतर आपण समीरजी हडप 40 सरकार यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यावं. प्रत्येक मान्यवराचं आपण मयूर खऱ्या अर्थाने येतूचे स्वागत सत्कार या स्पर्धेमध्ये करतोय. अमरजी हडप यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. धावपलकावरती टोटल धाबा लागल्यात त्या 22 धाबा. 22 धाबा
धाव फलकावरती लागल्यात. बघा आवाज, केलवलीकरांचा आवाज बघा मैदानाच्या आतमध्ये किती. अगदी त्यांना माहिती आहे 43 धाबा करायचे आहेत जामरुक बी टीमला, पण आता संकटात सापडली आहे. संकट मोचन आता मयूर या ठिकाणी ठरावं लागेल या दोन फलंदाजांना. त्याच्यानंतर सागर हडप, छोटा राजन यांना सुद्धा आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती या. प्रत्येक मान्यवराला आपण खऱ्या अर्थाने येतुची स्वागत आणि सत्कार या स्पर्धेमध्ये करतोय. बाबीस झाबा, जितू खोपडे यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. जितू खोपडे यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच 40+ खेळाडू आपल्याला खूप पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. अगदी व्यासपीठावरती प्रशांतदा खांडेकर यांच्यावरती असलेलं त्यांचं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर आपण बघतोय सर्व मान्यवरांचं आपण यथोचित स्वागत आणि सत्कार मात्र या स्पर्धेमध्ये करतोय. सरपंच ट्रॉफी 2025 आपण अनुभवतोय. षटक क्रमांक आपण बघतोय गोलंदाजी मार्क वर्दी प्रदीप. काय कमालीची गोलंदाजी मयूर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येक चेंडू दडपणाखाली आता जामरुक बी मी तर म्हणेन थोडीशी संकटामध्ये सापडली आहे. आता पूर्णपणे सावरावं लागणार या दोन फलंदाजांना. अरे ज्यावेळेस लॉर्ड्स पडले ना, लॉर्ड्स जामरुंग बी टीम ही सगळ्यात स्ट्रॉंग टीम वाटत होती. आता असं वाटतंय की जामरुंग टीम विजयाच्या संघर्षासाठी, त्यांचा संघर्ष आता चालू आहे, झगडते विजयासाठी, आणि ते देखील घरच्या मैदानावरती. पाणी पाणी घेऊन जा. नक्कीच मैदानामध्ये पाण्याची पूर्तता केली जाते. आपण कधी कधी काय होतं ना मयूर, हॅरी, ज्यावेळेस तुमची सगळे फलंदाज सगळे गोलंदाज चांगले असतात ना, त्यावेळेस कॉम्बिनेशन बांधणं ना फार कठीण असतं. 22 झाल्यात. 6 बॉलमध्ये 21ची गरज आहे. कॅल्क्युलेशनकडे तरी लक्ष दिलं पाहिजे. 6 बॉल 21ची गरज आहे. गौरव आणि मला थोडे परेश पवार हे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतात. अगदी लोअर ऑर्डरचे फलंदाज आहेत. आमचे जगदीशजी आगिवले यांचं या ठिकाणी आगमन होते, त्यांचं आपण स्वागत करूया. या आमच्या व्यासपीठावरती आपलं सरचे स्वागत आहे. ओम साईराज बीड, आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बीड टीम बघा आपला निर्णय. जगदीश आगिवले बॅट घेऊन आलेत, कारण छोटा राजन त्यांच्या सोबत आहे. सागर हडप आणि समाधान दिसले फार खुश आहेत आता. बघा जामरुंग टीम, केलवली टीम, पाणी घेऊन एक चांगला खेळाडू पाठवा प्लीज, जो गणवेशामध्ये असेल. कोणताही तुम्ही पाठीराखा तुमचा पाठवू नका, कारण ही लाईव्ह स्पर्धा आहे. अन्यथा पुढील संघामध्ये जर असं आढळलं तर मग मी पॅनलाइज तुम्हाला करू. सगळ्या टीमला मी सूचना आहे की तुमचा जो अतिरिक्त खेळाडू आहे तोच पाणी घेऊन जाईल. तुम्ही कोणालाही पाणी घेऊन पाठवू नका. आणि मयूर ज्या आपण जर्सी बघतोय केलोली टीमच्या, नक्कीच नक्कीच ते आपल्या समाधान दिसले. समाधानजी दिसले, युवा पत्रकार सौजन्य. आणि मॅच 2 राऊंड मारले तर जगदीश आगिवले सांगतात आम्हाला की शांताबाई धाब्यावरती. समाधान दिसले, जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडून केली जाईल. संतोष खोपडे यांना विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती यावं. संतोष खोपडे, मयूर 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धाबा मैदानावरती. हा चेंडू आपण बघतोय मयूर निर्धाव गेलाय. शेवटचे 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. तिकडे डगआउट मध्ये जर आपण बघितलं तर चल बिचल चालू आहे. प्रत्येकाला खापर फोडण्याचं काम आता चालू आहे, कारण तू बॅटिंग केली पाहिजे होती, तू टिकला पाहिजे होता, तू मोठे फटके का मारले, या सगळ्या गोष्टी आता निघतील बाहेर. 3 विकेटसाठी 200चं कॅश प्राईज आहे. प्रत्येक विकेटसाठी 200चं कॅश प्राईज आहे या गोलंदाजासाठी. समाधानजी दिसले यांच्याकडून पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खरं तर मॅचमध्ये देखील कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मगाशी एक कमेंट मी वाचली KDC लाईव्हच्या माध्यमातून. एकाने कमेंट केली की प्रशांत दादाने भिवंडीला मॅच तर ठेवला नाही ना, अशी कमेंट आली आहे. कारण एक आगळं वेगळं आयोजन आपण बघतोय. प्रेक्षक गॅलरीज 38 सर्कलला बरोबर एक लाइटिंग लावण्यात आली. खरं तर मयूर आपण बघा किती वरती बसलोय. सर्व काय आपल्याला सगळ्या गोष्टी एकंदरीत एक अनुभव असतो ना आयोजकाचा, तो दिसतो लगेचच. जगदीशजी आगिवले, संतोषजी जोरकर हे सगळे मॅचचा आनंद घेतात. सूरजजी केदारी, समाधानजी दिसले. आज सगळे पंचक्रोशीचे संघ आहेत, म्हणजे सगळेच तुम्हाला बघायला मिळतील. परंतु त्याच्या अगोदरची ही फायनल हे सगळेजण एन्जॉय करतात. ही पोलची ही शेवटची लढत आजच्या रात्रीमधली. अजून 4 संघ बाकी आहेत या पोलमधले. ते उद्या खेळताना तुम्हाला दिसतील बरोबर 7 वाजता. चांगली गोलंदाजी केलवली टीमची या सामन्यामध्ये. 4 बॉल 19. अजून एक चेंडू सोडलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. समीकरण आता बदलेल. 4 बॉल 18ची गरज. परेश गौरव ही जोडी. गौरवने जर एखादा षटकार, कारण हवा देखील त्याला साथ दिली लेफ्टी बॅट्समनला,
जर गौरवने एखादा षटकार जरी मारला ना या मॅचमध्ये तरी प्रेशर सिच्युएशन येऊ शकते केलोली टीमच्या बाजूने. नक्कीच मयूर एखादा मोठा फटका विजयाच्या फार जवळ आणेल तो जामरुक बी टीमला, पण एखादी गोल्डन विकेट जर या मैदानाच्या बाहेर गेली तर मात्र केलोली टीमचे हौसले बुलंद होतील. नक्कीच नक्कीच, कारण इथे डॉट बॉल आणि त्याच्या बरोबरने सातत्याने विकेट घेतल्यात ते केलोली टीमने. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला फटका चांगला गौरवचा डीप मध्ये, परंतु आता जामरुंग टीम अपेक्षा करत असेल की याच्यापेक्षा मोठे फटके जर आले ना ते मग मजा येईल. आता समीकरण बदलत आहे, 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. नक्कीच 3 चेंडू 17 धाबांची गरज. कोणत्या टीमला खतरा असेल हॅरी, कारण आपण बघितलं ना लो लॉट्स जे असतात ना हे नेहमी हाय व्होल्टेजच असतात आणि तेच चित्र मैदानावरती. नक्कीच सरपंच ट्रॉफी 2025 आपण अनुभवतोय. स्पर्धेची पहिली रात्र आहे, आपण बघतोय नाईटची स्पर्धा. अविनाश पालांडे आणि स्क्वेअरलेग पंच अंकितजी तांबडे दोन्ही सरांचं आपण स्वागत करू. या चेंडूवरती फलंदाजाला पकडलं आणि 200चं कॅश प्राइज आता जमा करावं लागेल समाधानजी दिसले यांना. डीजे ते 9 म्हणजे लास्ट मॅन यश बॅटिंगसाठी गेलाय आणि एक बॉल बाकी आहे. जर ऑल आउट होईल का जामरुंग संघ, आता याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू आहे मयूर. या पहिल्या सत्रातील आपण बघतोय नाणेफेकीचा कौल अगदी 42 धाबा झाल्या. 43 धाबांचा पाठला करताना आता दडपण आणि दडपणाखाली खेळती ती जामरुक बी टीम. शेवटचा एक चेंडू आणि बऱ्याच धाबांची गरज आहे. शेवटचा एक चेंडू बऱ्याच धाबांची गरज मैदानामध्ये. तिसरा सामना आपण बघणार आहेत. एका बाजूला बीड, ओम साईराज बीड आणि श्रीदत्त घोडिवली. आणि मॅच फिनिश होतीये, मॅच जिंकली ती केळवली टीमने. हार्दिक अभिनंदन समाधानजी दिसले आणि संपूर्ण टीम, आणि केला त्यांनी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. म्हणजेच तुम्हाला सेकंड राऊंडची जी पहिली मॅच असेल ती रितेश 11 एक बॉल आहे का? येस, एक बॉल बाकी आहे. या गोष्टी होत असतात. औपचारिकता आता या सामन्यामध्ये हॅरी शिल्लक आहे. यानंतर एक हाय व्होल्टेज सामना तुम्हाला बघायला मिळेल. पंचक्रोशीमधील 2 बलाढ्य संघ, 2 बलाढ्य टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला घोडिवली, श्रीदत्त घोडिवली या नावाने तो संघ खेळताना तुम्हाला दिसेल, आणि दुसऱ्या बाजूला ओम साईराज बीड. आणि दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्यात संतोषजी जोरकर यांनी.